1500 रुपये देण्यापेक्षा आमच्या भगिनींची आबरू वाचवणं याची खऱ्या अर्थानं गरज आहे, पण त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही असं एक वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. 1500 रुपयांपेक्षा आमच्या भगिनींची आबरू वाचवणं, त्यांना संरक्षण देणं, त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थानं आज गरज आहे, पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही. त्यावर अजित पवारांनी शरद पवारांना सडेतोड उत्तर दिलंय. अरे आम्ही कुठे म्हणतोय आमची जबाबदारी नाही, आमच्या भगिनींच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं अजितदादांनी म्हटलंय. अरे सुरक्षित करण्याचा देखील काम आमचंच आहे, आम्ही कुठं म्हणतो नाहीये. आणि आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. त्याच्यामुळं जर यदा कदाचित एखादी विकृत एखादा नराधम चुकल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा देण्याच्या करता देखील हे सरकार मागं पुढं बघत नाही. हा देखील खात्री मी या जाहीर सभेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करतो. तर पुढे बोलत असताना युतीमधील नेत्यांना दम देऊन वाचाळवीरांनी तोंड सांभाळून बोलावं असा धमकीवाचा इशारा देखील अजितदादा पवार यांनी दिलाय. सत्ताधारी असो, विरोधी असो किंवा आणखी पुढे असो, वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या. आपण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो. कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये. ठीक आहे, राग येतो, आम्हाला येतो, परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात. त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवले जाते. समोर बोलत असताना अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजना ही सुरूच राहील असा वादा देखील केला. काळजी करू नका, या योजना आपल्याला सातत्याने पुढे चालू ठेवायच्या, ते तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसा, उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरला होती. जर या योजना चालू ठेवायच्या असतील तर माझ्या मायभाऊंनी, माझ्या बांधवांनी त्याच्यामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ ह्या कुणा जिथं असतील त्याचं बटन दाबा. या योजना पुढे 5 वर्ष चालू राहतील. हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो. मी शब्दाचा पक्का आहे. हा अजित पवारचा वादा आहे, मी खोटं बोलणार नाही. या संपूर्ण व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.